हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्री होती. महाशिवरात्रीच्या पावन दिवसावरती आपण शिवपूजन केलेच पाहिजे आणि नसेल केले तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी सोमवार असेल त्या दिवशीही तुम्ही करून घ्या. कारण की हा महाशिवरात्रीचा पर्व म्हणजे महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येत असते, पण खूप फलदायी आणि भरपूर काही आपल्याला फळं भेटत असतात. म्हणून छान अशी पूजा करून घेतली महादेवांच्या. आधी कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो. त्यासाठी आपण संकल्प करून घ्यायची, छान मांडणी करून नंतर आपण गणपतीची पूजन करून गणपतीची स्थापना करून घ्यायची आणि मग नंतर आपण शिवपूजन करण्यासाठी शिवपिंड घेतली आहे आणि छान त्यावर शिवपिंडांवरती छान अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला दूध, साखर, मध, दही, तूप वगैरे सर्व जे काही असतं ते सर्व आपण अभिषेक करून घ्यायचे आहे. मग नंतर पळीने शुद्ध जल टाकून आपण छान अशी पूजन करून घ्यायचे. महादेवांना वाहिले जातात बेलाचे फळ, धोत्र्याचे फुलं, धोत्र्याचे फळं हे आपण अर्पण करायचे आहेत. जे कोणत्या देवाला वाहत नाही ते आपण भगवंत महादेवांना आपण वाहतो. महादेवांना ते प्रिय आहे आणि म्हणतात ना म्हणजे महादेवांनी विषाचं सेवन केलेलं आहे, विषाचा प्याला पिलेला आहे. तर महादेवांना हे आपण बेलाचं पान आणि धोत्र्याचं फूल अर्पण करतो. छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि या दिवशी आपण शिवलीलामृताचे पठण करू शकतो. तुम्हाला शिवलीलामृत नसेल पूर्ण वाचायचं तर आपण 11वा अध्याय शिवलीलामृताचा पठण करू शकतो आणि भगवंताला आपण म्हणजे अत्तर जे काही असतं भगवंतांना प्रिय ते आपण लावायचं आहे आणि छान 108 बेलपानं किंवा तुम्हाला जितके वाहायचे असतील तुम्ही तितके बेलपानं आपण वाहून घ्यायचे आहेत. भगवंताला म्हणजेच महादेवाच्या पिंडीवरती आपण 108 बेलपत्र वाहण्याच्या वेळेस आपण त्यांचे 108 नावं आपण उच्चारून एक एक पान आपण वाहून घ्यायचं आहे आणि पान वाहण्याच्या वेळेस आपण ते पालथंच वाहायचं असतं. भगवंतांवरती म्हणजे महादेवांना काळी तीळ आणि 108 आपण तांदळाचे दाणे आपण अर्पण करायचे आणि आपल्याला मूग वाहायचे असतील हिरवे मूग तर तेही वाहू शकतो. छान अशी पूजन करून घेतले होते मी महादेवांचे आणि नंतर मग बेलाचे फळ वगैरे धोत्र्याचं फळ आणि फुलं वाहून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने मी छान सोपी आणि सरळ पूजा करून घेतलेली होती महादेवांची आणि नंतर मी त्यावर जलधारा ठेवलेली होती. जलधारा ठेवण्याच्या वेळेस मग मी 11वा अध्यायाचे पठण करून घेतले, जेणेकरून ती जलधारा चालत राहील आणि आपले पठणही होत राहील. तर अशा पद्धतीने मी छान अशी पूजा करून घेतली होती. हे पूजन चालू असण्याच्या वेळेस तुम्ही दुसरं काही न येत असेल तर आपण 12 ज्योतिर्लिंगांचे नावं किंवा 108 आपण महादेवांचे नावं किंवा महामृत्युंजय मंत्र आपण उच्चारू शकतो. तर मी छान असं 11वा अध्यायाचे पठण करून घेतले. मग नंतर 12 ज्योतिर्लिंगांची स्तुती चालू केली. 12 ज्योतिर्लिंगांचे नाव घेतले. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उजिनीयां महाकालं ओंकारं ममलेश्वरं वरल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकर सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावले वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारम् उष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरा सप्तजन्मकृतं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. आणि सर्व पठण झाल्यानंतर मी छान अशी आरती करून घेतली महादेवांची आणि अशा पद्धतीने माझी सरळ आणि सोपी अशी पूजा झाली होती. आपण महादेवांना श्रीफळ वाहायचं आहे जे की संपूर्ण वाहिलं जातं महादेवांना आणि छान आपली अशी पूजेची मांडणी करून घेतलेली होती आणि अशी पद्धतीने माझी आजची पूजा झाली होती. तर तुम्हाला आजची पूजा माझी कशी वाटली
तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्.